ची कथा विधिलिखित भाग 15. नव्याने कॉफी आणली. सार्थक अजून आला नाही होता. तो रूममध्ये गेला तेव्हा त्याला लग्नाची फोटो दिसली. म्हणजे नव्या बघत होती. तिला त्रास तर झाला नसेल ना? तिने फोटो का काढले असतील? सार्थक विचार करत होता. डॅडी, तुमच्या लग्नाची फोटो आहे ना? मला बघायची आहे. मी बघू का? साऊ विचारते. हो, बघ, सार्थक म्हणतो. साऊ फोटो बघते. मम्मा, किती सुंदर दिसत आहे. डॅडा, तुम्ही पण लग्न करणार का? मला पण तुमच्या लग्नात एन्जॉय करता येईल. मी पण फोटोमध्ये येईल, साऊ म्हणते. राहुल सार्थकला बोलायला आला होता. त्याने साऊचे बोलणे ऐकले होते. सार्थक, खरंच तू परत लग्न कर. मला पण वाटत आहे, राहुल म्हणतो. राहुल, साहुल लहान आहे. तुला वेळ लागला आहे का? परत लग्न कर म्हणत आहे. नव्याला आवडेल का? तिला काही त्रास होऊ शकतो, सार्थक म्हणतो. अरे, तुला समजत कसं नाही आहे? नव्या वहिनीला आठवायला मदत होईल, राहुल म्हणतो. तिला काही त्रास झाला तर? तिचे डोकं दुखलं तर? सार्थक म्हणतो. आपण डॉक्टरांना विचारू ना, ते आपल्याला सांगतील. आयडिया चांगली आहे. आता तुझं काय म्हणणं आहे? त्यांना फोटो बघून काही झालं नाही. थोडं डोकं दुखत होतं. त्यात त्यांना झोप लागली. आपल्याला बरोबर रियाने गोंधळ घातला होता. सगळीकडं फोटो पडले होते. वहिनी तशाच झोपल्या होत्या. रिया खूप घाबरली होती म्हणून आरडाओरडा केला, राहुल म्हणतो. काय? नव्याला त्रास झाला असेल का? ती काही बोलणार नाही, सार्थक म्हणतो. तिला त्रास नाही झाला. बाहेर आहे ना, कॉपी पण केली आहे. तुझ्या नव्याने सगळ्यांसाठी कॉपी बनवली आहे. त्यासाठीच आलो होतो. चल लवकर. साऊ, चला आपण मजा करू, राहुल म्हणतो. साऊ राहुल सोबत जायला निघते. लवकर ये, मी बोललो त्यावर विचार कर, राहुल म्हणतो. राहुलच्या डोक्यात काही पण येतं. लग्न परत करायचं. नव्या हो म्हणेल का? तिला आवडेल का? त्याआधी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. मग बघू, सार्थक म्हणतो बाहेर जातो. डॅड, किती वेळ लावला? साऊ म्हणते. सार्थक तिला जवळ घेतो. राहुल, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. रिया, प्रवास कसा झाला? काही त्रास झाला नाही ना? सार्थक म्हणतो. प्रवासात त्रास नाही झाला, पण तुमच्या घरी येऊन झाला. आधीच तुमची बायको, रिया बोलत होती की नव्याने मध्येच थांबवलं. रिया, काही काय? नव्या म्हणते. काय झालं आहे? नव्या, तुला काही त्रास होतोय का? रिया, काय सांगत आहे? माझ्यापासून काही लपवायचं नाही, अशीच सांगतो आहे. आधी सार्थक म्हणतो. रिया, काय झालं होतं? वहिनीला काही त्रास होत होता का? रिया, सांग, राहुल म्हणतो. रिया घाबरली. राहुलला सांगितलं, आली तेव्हा पाहिलेलं. नव्या, आता बरं वाटत आहे ना? डॉक्टरकडे जायचं आहे का? सार्थक म्हणतो. हो, आता मला त्रास होत नाही आहे. ते फोटो बघत विचार करत होती. त्याने डोकं दुखायला लागलं. मध्येच झोप लागली. रिया आल्याबरोबर आरडाओरडा केला. आई पण धावत आल्या. नव्या म्हणते. नव्या, हे सगळं मी असताना करत जा. मी तुला सगळं सांगत जाईल. तुझ्या डोक्याला काही त्रास देऊ नको जाऊ, सार्थक म्हणतो. मम्मा, मी काय म्हणते, तुझं परत लग्न कर ना. मला पण तुझ्या लग्नात एन्जॉय करता येईल, साऊ म्हणते. तुला काही पण काय सुचतं बच्चा? आमचं लग्न झालं आहे. आता परत कशाला करायचं आहे? तुला आमचं लग्न परत व्हायला हवं आहे का? नव्या म्हणते. सार्थककडे बघते. तो पण तिच्याकडेच बघत असतो. हो मम्मा, मला तुमचं लग्न बघायचं आहे. तू नवरी किती सुंदर दिसत होती. डॅड किती हँडसम दिसत होते. तुमच्या चेहऱ्यावर किती छान स्माईल होती. मला ते परत बघायचं आहे, साऊ म्हणते. साऊ, तुझं काही पण असतं. चल दूध पिऊन घे, नव्या म्हणते. तिला आवडत नाही का? काहीच बोलली नाही. तिच्यासोबत बोलावं लागेल. मला आवडेल परत लग्न करायला, सार्थक म्हणतो. येडे झाले आहे. आधी लग्न केलं आहे, आता परत का लग्न करायचं आहे? घरात सगळ्या येड्यांचा बाजार भरला आहे. त्यांच्या डोक्यात काही ना काही सुचत आहे. साऊ पण छोटी आहे, पण डोकं खूप चालतं. हे रिया टिया, तिला आधी घराबाहेर काढावं लागेल. कशी खुन्नस देते. ही नव्यासारखी साधी नाही आहे. तिच्यापासून सावध राहायला पाहिजे, रुपेश म्हणतो. रात्री नव्याचे आवरलं. ती रूममध्ये आली. साऊ आज रियाजवळ झोपली. नव्या विचार करत होती. सार्थक आणि मीच रूममध्ये आहे. त्यांच्यासोबत बोलू का? मला परत लग्न करायचे आहे, नव्या विचार करत असते. बराच वेळ झाला. नव्या आली नाही. साऊ पण आली नाही. तो बघायला जात होता. नव्या रूममध्ये येण्याची वेळ एकच झाली. सार्थक आणि नव्याची टक्कर झाली. सार्थक खाली, नव्यावरती पडली. सार्थक तर नव्याच्या डोळ्यामध्ये बघत होता. नव्या पण सार्थकच्या डोळ्यामध्ये बघत होती. नव्या भानावर आली. लगेच उठली.
तुम्हाला काही लागलं नाही ना? माझं लक्ष नाही होतं, नव्या म्हणते. मला काही लागलं नाही आहे, सार्थक म्हणतो. मला बोलायचं होतं, नव्या म्हणते. हां बोल ना, साऊ कुठे आहे? सार्थक म्हणतो. रियाजवळ झोपली, ऐकत नाही होती, तिला तिथंच झोपू दिलं, नव्या म्हणते. ओके, काय बोलायचं आहे? सार्थक म्हणतो. परत लग्न करायचं, मला आवडेल परत लग्न करायला. थोडक्यात कमी लोकांमध्ये. तुम्हाला चालेल का? घरातल्या घरात करू, जास्त गर्दी नको. बाकी तुम्ही ठरवा कसं करायचं आहे. त्याआधी मला माहेरी जाऊ देणार का? तिथं तुम्ही मला घ्यायला आलात तर? नव्या घाबरत घाबरत म्हणते. माहेरी जायचं नाही, जे काही करायचं ते आपल्या घरातूनच करायचं. आता परत हा विषय नको, आत्ताच सांगत आहे, सार्थक रागात म्हणतो. नव्या काही बोलत नाही, चेंज करून झोपते. खडूस आहे, अकुळू आहे, एक नंबरचे, थोडं पण माझं मनासारखं होऊ देत नाही. नव्या मनात बोलते. राग आला वाटतं, मनात मला बोलत असेल. तिला माहेरी नाही पाठवू शकत, तिची आई काही पण बोलते. तिला काही झालं तर ती माझ्या समोर राहिली पाहिजे. सार्थक मनात विचार करतो. नव्याकडे जातो, बेडवर झोपतो. नव्या माझं ऐकणार आहे का? मला पण समजून घे. मागेच तुझी आई आली तेव्हा किती प्रश्न विचारत होती. तुला काही झालं तर मी काय करू? मी पण नाही राहणार, सार्थक म्हणतो. नव्या लगेच सार्थकच्या तोंडावर हात ठेवते, त्याला मिठी मारते. काही पण काय बोलता, आपल्याला साऊचं काय होईल? नव्या म्हणते. सार्थक काही बोलत नाही, झोपून जातो. राहुल रियाकडे गेला होता, त्याला झोप येत नव्हती. रिया पण जागीच होती. रुपेश चांगला मुलगा वाटत नाही, सारखा नव्याकडे बघत असतो. तिला काही कळणार तर नाही ना? रिया म्हणते. मी गेलो होतो, आज पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे. सार्थक आणि वहिनीला कोणीतरी मारायचा प्रयत्न केला आहे. मी खरंच ॲक्सिडेंट झाला हे बघावं लागेल. मला पण रुपेशवर डाऊट येतो. सार्थक लग्न झालं तो येत नाही होता, एकदाच आला होता, त्यानंतर आलाच नाही. आता पण वहिनी आली, तिला भेटायला आला. मला काही बरोबर वाटत नाही आहे, राहुल म्हणतो. माझ्या पण डोक्यात गेला आहे. नव्याकडे कसा बघत असतो, छपरी वाटतो. बोलता तर येतच नाही त्याला नीट, रिया म्हणते. राहुल तर जोरात हसायला लागतो. मस्तच नाव ठेवत आहे, तो म्हणतो. हळू हस, साऊ उठून जाईल, रिया म्हणते. थोडा वेळ बोलतात. राहुल त्याच्या रूममध्ये निघून येतो. रिया बोलली त्यावर विचार करत बसतो. रुपेशने तर सार्थक आणि नव्याचा ॲक्सिडेंट घडून आणला असेल. त्याला नव्या वहिनी आवडत होती, माझी नाही तर तुझी नाही, असं त्याचं मत असेल. त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. सार्थक सोबत पण बोललं पाहिजे, त्याला पण आयडिया देऊन ठेवली पाहिजे, राहुल म्हणतो. झोपून जातो. माझ्या हातात नव्या एकटी का येत नाही, तिच्यासोबत कोणी ना कोणी असतं. रिया जास्त शहाणे दिसते, मध्ये मध्ये करत आहे. तिला तिचं घर नाही का? इथं मला त्रास द्यायला आली आहे. नव्यासोबत साधं बोलता पण येत नाही. तिला काही जुनं आठवण करून देऊ माझ्याबद्दल, ते पण नाही होत. रुपेश म्हणतो. बघू आता पुढे राहुल सगळं समजेल का? रुपेश अजून काय करणार आहे? रियाला समजून रुपेशने सगळं केलं आहे, ती काय करेल? थँक्यू. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकण्याचा असेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद. ऊन खूप आहे, काळजी करा, काळजी घ्या, खूप पाणी प्या. कमेंट